हिंदू पंचांगानुसार मार्गशीर्ष महिना हा अत्यंत पवित्र मानला जातो. या महिन्याला मार्गशीर्ष मास असेही म्हटले जाते. भगवान श्रीकृष्ण स्वतः म्हणतात की या मासात म्हणजेच सर्व महिन्यांमध्ये मी मार्गशीर्ष आहे. त्यामुळे या महिन्यांचे महत्त्व अत्यंत श्रेष्ठ मानले जाते. प्राचीन काळी एका ब्राह्मण दाम्पत्याचे नाव सोमदत्त आणि सावित्री असे होते. ते भक्तिमार्गी, सत्यनिष्ठ आणि धर्मपरायण होते. परंतु त्यांच्या आयुष्यात एक दुःख होते. त्यांना अपत्य नव्हते. अनेक वर्ष त्यांनी देवदेवतांची आराधना केली, व्रत उपासना केले, पण त्यांना संतान प्राप्ती झाली नाही. एके दिवशी सावित्रीने स्वप्नात एक दिव्य स्त्री पाहिली. ती तेजस्वी, सौम्य आणि चंद्रासारखी कोमल होती. सावित्रीने विचारले, तू कोण? तेव्हा ती स्त्री म्हणाली, मी मार्गशीर्ष देवी आहे, जो माझ्या महिन्यात भक्तिभावाने व्रत करतो, दान करतो आणि माझे पूजन करतो. त्याचे सर्व दुःख दूर होते. तुझी इच्छा पूर्ण व्हावी म्हणून मी आली आहे. सावित्रीने देवीला नम्रतापूर्वक विचारले, देवी मला काय करावे लागेल? मार्गशीर्ष देवी म्हणाली, या महिन्याच्या प्रत्येक गुरुवारी तू स्नान करून शुद्ध वस्त्रे परिधान कर. तुलसीपत्र, फुले आणि दीप घेऊन श्री विष्णू आणि लक्ष्मी मातेची पूजा कर. गायींना गोड अन्न दे, ब्राह्मणांना भोजन दे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप कर. तुला अखंड सौभाग्य आणि सुख मिळेल. सावित्रीने देवीचे सांगितलेले व्रत मनोभावे पाळले. ती दर गुरुवारी श्री विष्णू आणि लक्ष्मीचे पूजन करू लागली. तिचा पती सोमदत्तही भक्तिभावाने सहभागी झाला. त्यांनी दानधर्म केला, गरिबांना अन्न दिले आणि प्रत्येक दिवशी भगवानाला दीप अर्पण केला. एका रात्री श्री विष्णू भगवान स्वतः त्यांच्या स्वप्नात आले आणि म्हणाले, हे सोमदत्त, तुझ्या पत्नीच्या श्रद्धेमुळे मी प्रसन्न झालो आहे. मार्गशीर्ष महिन्यात तुझी जो भक्तिभाव दाखविला आहे त्याने मला अत्यंत आनंद झाला आहे. लवकरच तुम्हाला एक तेजस्वी पुत्र प्राप्त होईल, जो धर्माचरण करणारा आणि समाजाला कल्याण देणारा असेल. काळ ओलांडला आणि काही दिवसांनी सावित्रीला गर्भधारणा झाली. मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी तिच्या घरी सुंदर पुत्राचा जन्म झाला. गावातील सर्व लोकांनी या बालकाचे नाव मार्गेश ठेवले, कारण तो मार्गशीर्ष महिन्यात जन्मलेला होता. त्या दिवसानंतर सोमदत्त आणि सावित्री यांनी दरवर्षी मार्गशीर्ष मासात विशेष पूजा व दान करण्याचा संकल्प केला. त्यांच्या घरात नेहमी लक्ष्मीचा वास राहिला. मार्गेश मोठा झाल्यावर अत्यंत ज्ञानी, विनम्र आणि शक्तिशील बनला. तो समाजात धर्म, सत्य आणि करुणा यांचा प्रचार करू लागला. या घटनेनंतर गावातील लोकांनी मार्गशीर्ष महिन्याचे महत्त्व ओळखले. त्यांनी या महिन्यात देवपूजा, उपवास आणि दानधर्म सुरू केला. असे मानले जाते की जो भक्त या महिन्यात भगवान विष्णूची उपासना करतो त्याला धन, धान्य, संतती आणि शांती प्राप्त होते. मार्गशीर्ष मासात विशेषतः दत्त जयंती आणि गुरुवार व्रत यांचे महत्त्व आहे. या काळात दत्तगुरूंचे नामस्मरण, विष्णूसह लक्ष्मीपूजन आणि ब्राह्मण सेवा ही केली जाते. जीवनातील सर्व संकटे दूर होतात. अशा रीतीने मार्गशीर्ष महिन्याची ही पवित्र कथा आपल्याला सांगते की श्रद्धा, सेवा आणि दान यामुळे जीवन समृद्ध होते. सावित्रीच्या भक्तीने मार्गशीर्ष देवी प्रसन्न झाली आणि तिला इच्छित फळ दिले. शेवटी असे म्हणतात, मार्गशीर्ष मास जो करील भक्तिभावाने त्याच्या जीवनात येईल लक्ष्मीची भक्ती. इति श्री मार्गशीर्ष मास कथा अध्याय 1 समाप्त.